मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या आग या कादंबरीचा भाग 5. चला तर ऐकूया आग या कादंबरीचा भाग 5. शीला अनंतची वाट पाहत होती. दिवस उगवून मावळत होता. अनंत येत नव्हता आणि रावसाहेब अधूनमधून शीलाच्या लग्नाविषयी बोलत होता. त्यामुळे शीला घाबरली होती. अनंतनं लवकर यावं, आपल्या बापाला भेटून आपलं लग्न नक्की करावं असं तिला वाटत होतं. ती रोज उठून दिवस मोजीत होती आणि वैतागून स्वतःलाच विचारत होती, अनंत काय येत नाही. आणि शीलासारखीच मुक्ताचीही अवस्था झाली होती. भुईमुगाची सुगी लागली होती. शिवारात कुळव फिरत होते. रावसाहेबाच्या वावरात कुळव झुंपला होता. शेतात हातघाई उसळली होती आणि रावसाहेब बांधावर उभा राहून सर्व काही पाहत होता. त्याच्या शेतात बाया बसून काळ्या मातीतून शेंगा शोधून काढीत होत्या. शीला एकटीच घरात होती. ती सुपात तांदूळ घेऊन निवडीत होती. आज सकाळीच उस्मान मुलाण्यानं मटण आणून दिलं होतं. ते चुलीवर शिजत होतं आणि त्यामुळेच तिची गडबड उडाली होती. अंगणात पावलं वाजताच शीला चमकली. तिनं चटकन बाहेर पाहिलं आणि विस्मयचकित होऊन उद्गारली, अनंत. अनंत हसत सोप्यात गेला. तशी ती चटकन उठून सोप्यात आली. तिनं चोफेर नजर टाकली आणि अनंतचा हात धरून त्याला ती ओढीतच घरात गेली आणि आवेगानं त्याला मिठी मारून त्याच्या हृदयाशी एक जीव झाली. मग तिच्या हृदयाचा बांध फुटला आणि ती अश्रू ढाळू लागली. म्हणाली, अनंत, अनंत काय आहे हे? कुठे गेला होतास? मी कुठवर तुमची वाट पाहायची? शीला, मी खुशाल आहे. अनंत तिला हृदयाशी घट्ट धरीत म्हणाला, मी एक दुर्दैवी प्राणी आहे आणि हे पहा, जिथं तू नाहीस तिथं मी नाही. मी तुझी फार फार वाट पाहिली. तू लवकर येणार नाहीस असं मला तुझ्या वडिलांनी सांगितलं आणि मग मी घर सोडलं. मी स्वतःला घेऊन इथून पळ काढला. शीलानं त्याचं तोंड दोन्ही हातांनी पुढं ओढून त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, आता कधी पळणार? आता कधीच पळणार नाही. अनंत उत्तरला. माझं पत्र मिळालं? तिनं प्रश्न केला आणि अनंत म्हणाला, मिळालं, पण फार उशिरा. कारण तुझं पत्र पुण्याला गेलं तेव्हा मी मुंबईत होतो आणि माझ्या पुण्याच्या मित्राला माझा मुंबईचा पत्ता ठाऊक नव्हता. परवा मी पुण्यास आलो तेव्हा मला पत्र मिळाले आणि गावची वाट धरली असं म्हणून त्यानं खिशातून पैशाचं पाकिट काढून दाखवलं. त्यावेळी त्याच्या पाकिटात त्याचा स्वतःचा फोटो दिसला. तो घेऊन तिनं विचारलं, हा फोटो कधी काढला? 1 महिना झाला. तो उत्तरला. बरं, आता कुणीतरी येईल. शीला 2 पावलं मागं सरकून म्हणाली, तेव्हा तुम्ही सोप्यात बसा, तोपर्यंत मी स्वयंपाक उरकून घेते. नंतर तिनं सोप्यात माचावर घोंगडं टाकलं आणि आता आले असं म्हणून घरात जाऊन 1 कप चहा करून त्याच्या पुढे ठेवला आणि म्हणाली, आता जायचं नाही. मी भात चुलीवर ठेवते आणि येते. मला तुमच्याशी फार बोलायचे. म्हणजे मी 6 महिन्याचे बोलून घेणार आहे. ठीक आहे. तुझे 6 महिने आणि माझे 6 महिने मिळून आपण 12 महिन्यांचं बोलत बसणार बरं का? अनंत म्हणाला आणि ती दोघं मोठ्यानं हसली. शीला स्वयंपाक करून बाहेर आली आणि त्याच्यापुढे शांत बसत म्हणाली,
हं, करा सुरू तुमचे 6 महिने. शिला, माझं 6 महिन्याचं बोलणं ऐकण्यासाठी तुला माझ्या पुढं 6 महिने बसावं लागेल. अनंत म्हणाला. आणि याचा अर्थ माझे 6 महिने आणि तुझे 6 महिने म्हणजे आपल्याला 12 महिने बोलत बसावं लागेल. कबूल? काय 12 महिने? असं बोलून शिला मोठ्यानं हसली आणि म्हणाली, अनंत, आता कुठं जाऊ नका. मीच सांगतो की तूच कुठं जाऊ नको. अनंत म्हणाला, शिला, प्रथम तू लग्नाला जाऊन नंतर राजापुरात दडी मारून बसलीस म्हणून मला जावं लागलं. आता मी तशी दडी कधीच मारणार नाही. शिला हसत म्हणाली, आणि जर मी दडी मारलीच तर मी तुमच्याच घरात मारीन. मग काय देवच पावला, अनंत बोलला. आणि पुन्हा ती दोघं हसली. नंतर ती दोघं उशीर बोलत बसली आणि मग अनंत घरी गेला. अनंत आल्यापासून शिला व मुक्ता या दोघींची काळजी दूर झाली होती. मुक्ता रात्रंदिवस त्याच्या सेवेला उभी होती, तर तो दिसेपर्यंत शिलाचा नुसता वाराहुरा होत होता. आणि तो पुढं आला की ती खुदकन हसत होती. तिचा आत्मा शांत होत होता. पांडा टुमटुमीत होता. हे आपलं घर आहे असं समजून तो काम करीत होता. तो मुळीच आळस करत नव्हता. आणि शिलाच्या लग्नाविषयी रावसाहेबाला कसं विचारावं हा एकच विचार अनंताच्या डोकीत घोळत होता. जर रावसाहेबांना नकार दिला तर फार मोठा अपमान होईल अशी त्याला भीती वाटत होती. उगवला दिवस मावळत होता, पण रावसाहेबापुढं उभं राहायची अनंतला हिंमत होत नव्हती. आणि अशानं शिला हातची जाईल या विचारानं त्याचं मन खचत होतं. तो स्वतःशीच बोलत होता, आपण रावसाहेबाला शिलाविषयी बोलू, पण जर त्यानं नाही म्हटलं तर तो अपमान मला सहन होईल का? आणि त्यांचं ते नाही म्हणणं याचाच अर्थ शिला आपणाला अंतरणार, आणि ती अंतरली की मग मला हे जगच अंतरणार आहे. आणि मग माझं काहीच उरणार नाही, म्हणजे माझं अस्तित्वच नष्ट होणार आहे. आज दुपारच्या आतच अनंत मळ्याकडे जाऊन शिलाची भेट घेऊन लवकरच घरी आला होता. परंतु त्याच्या मनाची अस्वस्थता पराकोटीला गेली होती. मुक्तानं स्वयंपाक तयार केला होता, पण त्याचं चित्तच स्थिर नव्हतं. मुक्ता त्याला जेवण वाढायची घाई करत होती. मला जेवण वाढ या शब्दांची ती वाट पाहत होती. परंतु अनंत गंभीर होऊन आपल्या खोलीत बसला होता. तो एकाएकी उठला आणि पांडाला म्हणाला, पांडा, चल जेवण वाढू? मुक्तानं विचारलं. नको, मी आत्ता येत आहे, असं बोलून अनंत पांडाला घेऊन शंकर खोताच्या घराकडे गेला. शंकर खोत डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवून शांत पडला होता. अनंतला पाहताच तो उठून बसला. या सरकार, असं म्हणून तो हसला आणि सरळ बसला. म्हणाला, काय सरकार, कसं येणं केलं? शंकरचं पोरग सोप्यात बसलं होतं. ते बावरलं आणि शंकरनं त्याला डोळ्यानं खून केली तसं ते उठून पळालं आणि शंकर चेकाळला. शंकर, मला तुझी आत्ता मदत हवी आहे, अनंत म्हणाला. आत्ता? नाईलाज होऊन मी तुझ्याकडे आलो आहे. मालक, मला मदत मागू नका. हत्तीच मागा. शंकर मांडीवर थाप मारीत म्हणाला, तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार, नाहीतर ही खोताची अवलादच नव्ह. आता सरळ बसा. मी सरळ आहे, अनंत बोलला. आणि शंकर पांडाकडे वळून म्हणाला, ए माझ्या पांडुरंगा, आता तू घरी जाऊन मुक्ताला सांग की आज काहीतरी खारटवणी कर, जा. तसा पांडा उठून भूतागत चालू लागला आणि शंकरचं पोरगं आलं. त्यानं 2 बाटल्या आणल्या होत्या. त्या शंकर पुढे उभ्या करून ते परत आपल्या जागी जाऊन बसलं आणि शंकर गुरखला, ए लेका,
खुंट उभं करून काम भागत नाही, ग्लास आण पळ. आणि मग शंकर एक एक ग्लास भरू लागला आणि हळूहळू सोप्यातील वातावरण तंग होऊ लागलं. शंकर काही बाही बोलू लागला आणि सर्व काही मलाच समजतं असं भासवू लागला. उशिरानं अनंत म्हणाला, शंकर, एक महत्वाचं काम आहे, ते करशील? सांगाल ते करीन, शंकर उत्तरला. आणि अनंत म्हणाला, मला माझं लग्न करायचं आहे. तेव्हा तू रावसाहेबाला भेटून शिलाला देणार का असं विचार आणि लग्न जुळव. करशील का? माझा बाप करील, शंकर म्हणाला. आता तुम्ही गप्प बसा, मी सारं सारं करतो आणि लग्न ठरलंच म्हणून समजा. मग तुझे माझ्यावर फार उपकार होतील, असं म्हणून अनंत उठला आणि घरी निघाला. वाटेत रावसाहेब भेटला. तो गावातून मळ्याकडे जात होता. त्यानं अनंत आणि शंकर यांची ती अवस्था पाहिली आणि पुढं चालू लागला. अनंतही त्याला काही बोलला नाही. परंतु शंकर रावसाहेबाला पाहून पुढं जाऊन म्हणाला, पाटील, वाईचं थांबा, मला थोडं बोलायचं आहे. मग बोला की, रावसाहेब गंभीर चेहरा करून उभा राहिला आणि शंकर पुन्हा हसत म्हणाला, बरं, मी नंतर मळ्यात येतो आणि मग निवांत बसून बोलू. बरं तसं, असं बोलून रावसाहेब पुढे गेला. अनंत घरी गेला तेव्हा मुक्ता जेवणाची तयारी करून त्याची वाट पाहत होती. अनंत गुमानं जाऊन ताटावर बसला आणि शांतपणे जेवू लागला. आता ठरल्याप्रमाणे शंकर रावसाहेबांना भेटणार आणि शिलाला मागणी घालणार आणि त्यानं होकार दिला की आपलं लग्न होऊन आपण जन्माचे सुखी होणार, हा एकच विचार करीत तो एक एक घास खात होता. त्याला फक्त शिला हवी होती. त्या नादात तो सर्व काही विसरला होता आणि रावसाहेब आपणाला नकार देणार नाही अशी त्याची खात्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच शंकर खोत येऊन आनंद पुढं बसला आणि म्हणाला, आत्ता चावडी पुढं मला रावसाहेब भेटला आणि मी तुमच्याबद्दल बोलणं काढलं. मग काय उत्तर मिळालं? आनंदनं मध्येच विचारलं आणि शंकर म्हणाला, त्यांनी उत्तर दिलं की सोयरिकेचं काम आहे. ह्यावर मला विचार करावा लागल, कारण ही बाब नाजूक आहे. नाजूक म्हणजे काय? आनंदनं प्रश्न केला. मी बी ते विचारलं, शंकर म्हणाला. त्यावर रावसाहेब म्हणाला, आपण बाजारात रुपया वाजवून घेतो आणि ही तर तिला तांदळाची गाठ आहे. शंकर, याचा अर्थ असा की रावसाहेब मला वाजवून घेणार आहे? अनंत म्हणाला, ते म्हणतील ती परीक्षा मी देईन. नंतर बोलता बोलता ते दोघं अंगणात आले. मग शंकर आपल्या घराकडे वळला आणि तसाच शांत पावलं टाकीत मळ्याकडे गेला. तेव्हा रावसाहेबाच्या दारात सावळाराम थोरात भलं मोठं पागुट बांधून ऐटीत उभा होता. त्याला पाहून अनंत चकित झाला आणि थोरात आवाज चढवून म्हणाला, कसं काय अनंतराव, ठीक आहे ना? या की. मी खुशाल आहे, अनंत पुढं जाऊन म्हणाला. कशी काय लता, बरी आहे? अगदी आनंदात, थोरात उत्तरला. आणि अनंतनं सहज घरात नजर टाकली तेव्हा शिला रडत उभी होती. तिला पाहून अनंतचं काळीज चरकलं. मग तो फार वेळ थांबला नाही. या घरात काहीतरी निराळं घडत आहे असा त्याला संशय आला आणि पुढं काय घडणार असेल याचा विचार करीत तो आपल्या मळ्यात गेला. थोड्या वेळानं शिला गपकन आली. तिनं अनंतला कडकडून मिठी मारली आणि लगेच मागं सरकून अपराध्यासारखा चेहरा करून रडत उभी राहिली. शिला, काय झालं? त्यानं विचारलं. मला आज राजापूरला जाणं भाग आहे, शिला म्हणाली. आता मी कुठं जाणार नाही असं मी कबूल केलं होतं, पण मला दुर्दैवानं दगा दिला आणि मला जावं लागत आहे. पण कशासाठी? त्यानं विचारलं. लताच्या बाळांतपणासाठी, ती उत्तरली. परंतु शिला, तो उद्गारला. काही नाही, माझी काळजी करू नका, शिला हुंदके देत म्हणाली. आता फक्त तुम्ही जा म्हणा.
म्हणजे तिकडे काही दिवस समाधानात काढीन आणि परत येईल. किती दिवसात येणार? लताचं बाळांतपण झालं की निघणार, शिला म्हणाली. म्हणजे कसा बसा 1 महिनाच तिकडे राहणार. ठीक आहे, जा, असं म्हणून तो जवळच्या मोगरीच्या ताटव्यात शिरला आणि त्यानं एक ओंजळभर शुभ्र फुलं काढून तिच्या ओंजळीत घातली आणि पुन्हा सद्गदित होऊन म्हणाला, ही फुलं तुला फार आवडतात. या फुलांची आठवण ठेव आणि लवकर परत ये, मी वाट पाहीन. शिलानं डोळे पुसले आणि एकदाच त्याच्याकडे पाहून ती परत फिरली. आणि त्याच घडीला अनंत गावाकडे चालू लागला. तेव्हा आता शिला परत कधी येणार या विचारांचं काहूर त्याच्या मस्तकात उठलं होतं. आपण कुठे जात आहोत याचंही त्याला भान नव्हतं. तो सरळ शंकरच्या घरी गेला. त्याला पाहताच शंकर हसत उठला. या मालक, असं म्हणून त्यानं सोप्यात घोंगडं टाकलं आणि अनंत शांतपणे बसला. तेव्हा तो उदास झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज मावळलं होतं. त्यानं भिंतीला धाडकन पाठ टेकली आणि म्हणाला, शंकर, रावसाहेब शिलाला घेऊन राजापूरला गेला. ते कळलंय मला. त्यांनी आपल्या मळ्याची सारी देखरेख माझ्यावरच सोपवली आहे. शंकर बोलला आणि अनंत दुःखीत होऊन म्हणाला, म्हणजे याचाच अर्थ रावसाहेब आता लवकर येणार नाही आणि माझ्याबद्दल विचार करून तुला सांगणार नाही, कारण कदाचित त्यानं दुसराच विचार केला असावा असा माझा कयास आहे. त्याचा काय विचार आहे ते मी बघतो, पण तुम्ही का अशा आशा सोडताय? शंकर दाबात बोलला आणि अनंत म्हणाला, आज माझ्या हातापायातील शक्तीच नाहीशी झाली आहे शंकर. मग वाईचं थांबा, आत्ता लगेच येतो, असं म्हणून शंकर बाहेर गेला आणि हसतच परत आला. तो सोप्यात चोफेर पाहून म्हणाला, बायला, हे कार्ट कुठं जातं कोण जाणे. आणि मग तो स्वतः घरात जाऊन 2 ग्लास घेऊन आला आणि अनंत पुढं एटीत बसून त्यानं 2 ग्लास भरली. अनंतनं पहिला ग्लास घेतला आणि आपला ग्लास रिकामा करून शंकरनं विडी पेटवून हसत विचारलं, काय मालक, आता कसं काय वाटतंय? आली का हातापायात ताकद? आता बरं वाटत आहे, अनंत बोलला. हेच खरं ताकदीचं औषध आहे. शंकर दुसरा ग्लास भरून म्हणाला, उचला, आणखी घ्या, म्हणजे ठणठणीत व्हाल. शंकर बोला, विचार करून सांगतो, असं सांगणारा हा रावसाहेब शिलाला घेऊन राजापूरला गेला याचा अर्थ काय? जाणारच. कारण त्याचा माल तो घेऊन गेला. शंकर नाक फिंदरून म्हणाला, पर त्याला व्यवहार कळत नाही. आंबा खायला लागल्यात तवरच तो बाजारात काढला नाही तर नाचतो. परंतु त्याचा डाव तरी काय असेल? अनंतानं काळजीच्या सुरात विचारलं. मालक, रावसाहेबानं पोटात पाय घेऊन सारी हयात काढली आहे. शंकर म्हणाला, पण पोटात घेऊनच त्यानं कैकाला टांग मारली आहे. त्याचा अंतच गावाला कळला नाही. मग आता पुढं काय करायचं? अनंत म्हणाला, मला शिलाशी लग्न करायचं आहे. तिचा बाप लग्न करील. शंकर म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, ही गाडी मी कशी मार्गावर आणतो ते तरी बघा. नंतर अनंत शिलाचा विचार करीत घरी गेला. तेव्हा त्याच्या मनस्थितीचा कडे लोट झाला होता.